नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. अजित पवारांच्या छुप्या दिल्ली दौऱ्यावरून आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत. संजय राऊतांनी थेट अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चौकशी करण्याचीच मागणी केली आहे. यामध्ये शहा आणि फडणवीस देखील सामील असल्याचा आरोप राऊतांनी केला. इतकंच नाही तर अजितदादांनी वापरलेले बनावट ओळखपत्र आणि बोर्डिंग पास जप्त करण्याची मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेश पालटून आले आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत. अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात. विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही. दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात. त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही. खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे. जी प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरली ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे.